आधी किचनमध्ये आलं की स्वयंपाक काय बनवायचा हे टेन्शन असायचं. पण आता किचनमध्ये आलं की गॅस संपला तर काय करायचं हे देखील टेन्शन असतं. तर असो, चला मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला. आज मला बनवायची होती ताकाची कढी, म्हणून मी ताक मिक्सरमध्येच बनवून घेत असते आणि ताक बनवतानाच थोडीसं मीठ आणि साखर टाकते, ते देखील छान असं ग्राइंड होतं म्हणून. तर मस्त असं मी ताक बनवून घेतलं आणि स्वयंपाक देखील सगळा बनवून घेतला. त्यानंतर ताईंचा फोन आला की आपल्याला दळण करायचं आहे आणि ज्वारी काढायचं आहे आणि त्यासाठी दोघीजण लागतो, कारण ज्वारी आता थोडीशी संपत आलेली आहे. वरनं एकीने ढकलायला लागतं आणि खालनं एकीने पकडायला लागतं. म्हणून मग त्यांनी बोलवून घेतलं मला, म्हणून म्हटलं चला काढून घेऊयात. काय आम्ही दोघींनी मस्त असं दळण करून घेतलं आणि आम्हाला जायचं होतं एका बड्डेसाठी. आणि बड्डेसाठी म्हटलं की मुलं एक्सायटेड असतातच ना. सगळे आपली बंचे कंपनी रेडी झाली आणि मी त्यांच्यासोबत चाललेले होते बड्डेला. आणि तिथं गेल्या गेल्या काय मानवीचं चाललेलं होतं की ह्या गाडीमध्ये बसून खेळायचं, तिला ही गाडी प्रचंड आवडते. त्यानंतर इथं पूर्ण स्वयंपाक चुलीवरती बनवलेला होता त्याने. बघा ना, गावी किती ऑप्शन्स आहेत. गॅस जरी कपात झाली तरी पण चूल हा ऑप्शन आहेच आणि सगळ्यांना इथे इझिली सवय असते स्वयंपाक बनवायची चुलीवरती. त्यामुळे चुटकीसरशी त्यांनी स्वयंपाक बनवून घेतला. त्यानंतर मग इथं बड्डेची तयारी झालेली होती. मस्त असा सगळ्यांनी ओवाळून घेतलं. त्यानंतर केक कटिंग झाला आणि मी जेवणाच्या चक्करमध्ये फोटोज काढायला राहिलेला होता, म्हणून म्हटलं चला जेवणाचा एक फोटो काढून घेऊया. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर आपली ड्युटी चालूच असते. त्यानंतर आज मी बटाटे वड्यांचं स्टफिंग वगैरे तयारी करून गेलेली होती. आल्यानंतर मस्त असे गरमागरम वडे केले आणि सगळ्यांना सर्व केले. तर असा होता माझा आजचा दिवस. आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबा अजून ब्लॉग संपलेला नाही आहे, कारण आईस्क्रीम देखील आणलेले होते, ते खाल्ले आणि मग संपला आजचा दिवस. चला बाय.